कोकणात सहलीला जरी यायचं म्हटलं किंवा कुठल्याही सिंधुदुर्गामध्ये यायचं असेल, रायगडमध्ये यायचं असेल, कुठल्याही ठिकाणी यायचं असेल तर त्यांचा पहिला प्रेफरन्स कोकण असायचा. यंदा त्या सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कारण हे आपण विसरून चालणार नाही. कारण समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या या महामानवाला मी मनापासून विनम्र अभिवादन करते. कोकण म्हणजे साक्षात देवभूमी, निसर्गाने भरभरून दान दिलेली ही भूमी आणि कष्टाळू माणसानं घडवलेली ही भूमी आहे. आदरणीय दादांचं कोकणावर जास्त प्रेम होतं, म्हणजे विशेष म्हणायला हरकत नाही. कोकणातला माणूस हा साधा आहे, प्रामाणिक आहे, मेहनती आहे आणि म्हणूनच कोकणचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा आहे. राज्याच्या विकासाची कुठलीही चर्चा निघाली की आदरणीय दादा नेहमीच कोकणाची बाजू घ्यायचे. इथला शेतकरी, मच्छीमार बांधव, युवक युवती आणि कोकणी संस्कृती या साऱ्यांविषयी त्यांच्या मनात अपार जिव्हाळा होता आणि खरोखरच ते मनापासून होतं. कारण कोकणात कधी तटकरे साहेबांनी सांगितलं किंवा कुठल्याही लोकांनी सांगितलं तरी ते नेहमीच कोकणात यायला तयार असतात. त्यांचं निसर्गावर जास्त प्रेम असल्यामुळं कोकणावर आणि तिथल्या लोकांवर जास्ती प्रेम होतं. मी हे का सांगते, कारण मी त्यांची सहचारिणी असल्यामुळे त्यांचं सगळं गोष्टी मला जास्ती माहिती आहेत. कारण कोकणात सहलीला जरी यायचं म्हटलं किंवा कुठल्याही सिंधुदुर्गामध्ये यायचं असेल, रायगडमध्ये यायचं असेल, कुठल्याही ठिकाणी यायचं असेल तर त्यांचा पहिला प्रेफरन्स कोकण असायचा. म्हणजे आम्ही गोव्यालाही जायचो पण कोकणात अजून जास्त त्यांना असं यावंच वाटायचं. इथली लोक त्यांना आवडायची. आज हा कार्यक्रम जिथं होतोय त्या डॉक्टर C.D. देशमुख नाट्यगृहाचं लोकार्पण आपण ऐकलं की सगळ्यांनीच सांगितलं 6 महिन्यापूर्वीच दादांच्या हस्ते झालं होतं. सगळ्या व्हिडिओमधून अगदी दोन्हीची तुलना दिसते सगळी. आणि एकही कार्यक्रम किंवा एकही क्षण जसं तटकरे साहेब म्हणाले की दादांशिवाय जात नाही, तसा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये तो प्रसंग आहे. कारण दादांनी इतकी कामं सगळीकडेच केलेली आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.